पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे वाळू तस्करीने थैमान घातले होते। या तस्करीवर अंकुश ठेवण्याचे काम पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने हाती घेतल्याचे दिसत असून सलग 4 दिवसात वाळू तस्करीवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी महेश ज्ञानेश्वर गडदे आणि विजय इंगळे या 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे। सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी पहाटे 5:30च्या सुमारास गोपाळपूर हद्दीतील भीमा नदी पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन करून महेश गडदे आणि विजय इंगळे हे बिगर नंबरचे अशोक लेलँड कंपनीचे छोटे टेम्पो मधून वाळू चोरून घेऊन जात होते। हे पोलिसांच्या निदर्शनास आले। दोन्ही टेम्पोमध्ये 2-2 ब्रास वाळू भरलेली होती। या दोन्ही वाहनांसह वाळू ताब्यात घेऊन संबंधित 2 जणांवर पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रेकडे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी वाळू तस्करीवर आपली नजर वळवल्याचे दिसत आहे। काही दिवसांपूर्वी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून वाळू तस्करी विरोधात कारवाया केल्या जात होत्या, परंतु या कारवाईत बिगर नंबरचे वाहन अथवा वाळूचे ढिगारे दाखवून अज्ञात वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात येत होते। पंढरपूर तालुका पोलीस प्रशासनाकडून प्रथमच वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे। तालुका पोलीस प्रशासनाच्या या कारवाईचे सामान्य नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।